आणि आता महत्त्वाची बातमी आपण पाहूया। दिल्ली निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांचा डिपॉझिट जप्त। अजित पवारांच्या राष्ट्रवादीला नोटापेक्षाही कमी मतं। सर्वच्या सर्व 23 उमेदवारांचा दारुण पराभव। दिल्लीमध्ये राष्ट्रवादीला केवळ 0.03% मतं। और लड़ो आपस में, जी भर के लड़ो, समाप्त कर दो एक दूसरे को। रामायण मालिकेतील व्हिडिओ पोस्ट करत उमर अब्दुल्लांचा काँग्रेस आणि आपला टोला। अण्णा हजारे यांच्या आशीर्वादाने केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते। दिल्लीमध्ये खोटेपणा हरून खरेपणा जिंकला। एकनाथ शिंदेंची निकालावर प्रतिक्रिया। तर दिल्लीमध्ये भोपळाही न फोडण्याची काँग्रेसची हॅट्रिक, शिंदेंचा टोला। भ्रष्टाचारामधून उभा राहिलेला शीश महाल केजरीवालांच्या पराभवाचं कारण ठरलं। त्याप्रमाणे भ्रष्टाचारातून उभा राहिलेला मातोश्री 2 बंगला ठाकरेंच्या पराभवाचं कारण ठरणार। आशिष शेलार यांचा ठाकरेंवर हल्लाबोल। केजरीवालांचा पराभव ते करणार याची मी आप नेत्यांना हिंट दिली होती। 45 जागांवर प्रोग्रामिंग केली जाणार हे सुद्धा सांगितलं होतं। दिल्लीमध्ये आपच्या पराभवानंतर शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचं विधान। देशामध्ये फक्त नरेंद्र मोदींचा बोलबाला हे दिल्लीमधल्या निकालानंतर स्पष्ट झालं। दिल्ली विधानसभेमध्ये भाजपच्या विजयावर शिवसेना नेते उदय सामंत यांची प्रतिक्रिया। इंडिया आघाडीमधील पक्षांनी आपला इगो बाजूला सारला नाही। परिणामी अशक्य असणारी विजयश्री भाजपने खेचून आणली। दिल्लीमधील निकालावर रोहित पवारांचं ट्विट। मोदी सरकार आलं की विकासच होतो। मोदींचा करिश्मा संपणार नाही। दिल्लीच्या निकालावर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। मतदारांनी भाजपला स्पष्ट कौल दिला। जनतेने पंतप्रधान मोदींना आपला नेता म्हणून निवडले। दिल्लीच्या निकालावर भाजप नेत्या चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। दिल्लीमध्ये जिंकलोय तर पुढे प्रत्येक राज्यामध्ये जिंकू। दिल्लीतील निकालाचा बिहार निवडणुकीवर परिणाम होणार। दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। काँग्रेस आता अस्ताकडे चालली आहे। 1-2 जागा सोडल्या तर कुठेच काँग्रेस नाही। गिरीश महाजन यांचा दिल्ली विधानसभेच्या निकालावर टोला। तुम्हाला तुमचा मुलगा निवडून आणता आला नाही आणि तुम्ही काय आम्हाला बोलता। उपमुख्यमंत्री अजित पवारांची राज ठाकरे यांच्यावर टीका। तर मी हरलो तरी खचलो नाही। पहिल्या नको, शेवटच्या निवडणुकीत माझं मूल्यमापन करा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेला अमित ठाकरे यांचं प्रत्युत्तर।